13 वर्षाचा एक मुलगा ज्या वयात हातात खेळणी असतात, डोळ्यात स्वप्न असतात आणि आयुष्य म्हणजे फक्त उद्याची शाळा एवढंच समजत असतं. त्या वयात एका मुलानं आयुष्यालाच प्रश्न विचारला, देव खरंच आहे का? आणि असेल तर तो मला सापडेल का? हा प्रश्न साधा नव्हता, तो जाणणारा होता. आणि हाच प्रश्न अनिरुद्ध कुमार पांडे यांना घराबाहेर घेऊन गेला. ही गोष्ट फक्त एका संताची नाही, ही गोष्ट आहे अशा एका जीवाची ज्याने सर्वस्व गमावून ईश्वर मिळवला. ही साक्ष आहे त्या दिव्य शक्तीची, जी फक्त त्यालाच आधार देते, जो स्वतःला पूर्णपणे तिच्या स्वाधीन करतो. आज आपण त्यांच्याबद्दलच जाणून घेणार आहोत. त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न IT क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. उत्तर प्रदेशातील एका साध्या सुसंस्कृत ब्राह्मण कुटुंबात अनिरुद्ध कुमार पांडे यांचा जन्म झाला. घरात धार्मिक वातावरण होतं, देवपूजा होती, कथा कीर्तन होतं, पण त्यांचं मन तिथे अडकलं नाही. देवाबद्दल ऐकलेलं समाधान देत नव्हतं. त्यांना देव ऐकायचा नव्हता, त्यांना देव अनुभवायचा होता. लहानपणापासूनच त्यांच्या मनात वैराची बीज रोवली गेली होती. खेळण्यात मन लागत नव्हतं, मित्रांमध्ये रमणं जमत नव्हतं, एकटेपणा त्यांना घाबरवत नव्हता, उलट तो त्यांना जवळचा वाटत होता. जणू काही आतून कोणीतरी हाक देत होतं, ए मला शोध. आणि मग तो दिवस आला. 23 वर्षाचं वय, ना संसाराचं ओझं ना जबाबदाऱ्यांची जाणीव, पण तरीही त्यांनी त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घेतला. घर सोडलं, कुठलाही निरोप नाही, कुठलीही तयारी नाही. आईच्या डोळ्यातले अश्रू, वडिलांची चिंता काहीच त्यांना थांबवू शकलं नाही. कारण मनात एकच विश्वास होता, जर देव आहे तर तो माझी काळजी घेईल. रेल्वे स्टेशन, मंदिराच्या पायऱ्या, रस्त्याच्या कडेला पडलेली रात्री, कधी उपाशी पोटी दिवस काढले, कधी फक्त पाण्यावर जगले. लोकांनी हाकलून दिलं, काहींनी वेड्यात काढलं, काहींनी दया दाखवली, पण त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. ही पळपुटीची गोष्ट नव्हती, ही शोधाची यात्रा होती. वर्षानुवर्ष भटकंती सुरू राहिलेली. वेगवेगळे आश्रम, वेगवेगळे साधू, वेगवेगळे मार्ग. कोणी ज्ञान सांगत होतं, कोणी योग, कोणी वैराग्य, पण त्यांच्या मनातली तहान काही भागत नव्हती. आणि मग त्यांची पावलं जाऊन थांबली वृंदावन धामात. तो वृंदावन जिथे हवेतही कृष्णाचं नाव आहे, जिथे मातीतही भक्तीची भाषा बोलते, जिथे राधेकृष्ण फक्त पूजेच्या मूर्ती नाहीत, तर श्वासात वसलेली अनुभूती आहे. वृंदावनात आल्यावर अनिरुद्ध कुमार पांडे यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. इथे त्यांनी स्वतःला झोकून दिलं. कठोर तपश्चर्या, अखंड नामस्मरण, दीर्घ उपवास, जमिनीवर झोप, अल्प आहार. देह दिवसेंदिवस क्षीण होत गेला, पण आत्मा अधिकाधिक तेजस्वी होत गेला. त्यांना वेदना होत होत्या, शरीर थकत होतं, मन पण मात्र विलक्षण शांत होत चाललं होतं. मात्र शरीरालाही मर्यादा असतात. हळूहळू त्यांची प्रकृती ढासळू लागली. अशक्तपणा वाढला, ताप, वेदना, चक्कर. एक दिवस तर ते अक्षरशः कोसळले. डॉक्टरांकडे नेण्यात आलं, तपासण्या झाल्या, रिपोर्ट्स आले आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून सगळे हादरले. 4-5 वर्ष यापेक्षा जास्त नाही. शरीर खूपच कमकुवत आहे. मृत्यूचा विचार जिथे माणसाला हादरवतो, तिथं त्यांनी मात्र डोळे मिटले. ना रडणं, ना तक्रार, ना प्रश्न, फक्त एकच प्रार्थना, हे प्रभू, मला घ्यायचं असेल तर घे, पण ठेवणार असशील तर फक्त तुझ्या सेवेसाठी ठेव. ही प्रार्थना शब्दांची नव्हती, ती होती पूर्णपणे समर्पणाची. वृंदावनात, त्या नामस्मरणात, त्या अखंड भक्तीत काहीतरी घडू लागलं. हळूहळू शरीरात ताकद येऊ लागली, वेदना कमी होऊ लागल्या, श्वास स्थिर होऊ लागला. डॉक्टर चकित झाले. ज्यांचं आयुष्य मोजक्या वर्षात संपणार होतं, तो पुन्हा उभा राहू लागला. ही औषधांची कमाल नव्हती, ही होती भक्तीची शक्ती. याच टप्प्यांवर अनिरुद्ध कुमार पांडे प्रेमानंद गोविंद शरण महाराज झाले. नाव बदललं, ओळख बदलली, पण त्यातून मोठं जीवनाचं ध्येय बदललं. आज प्रेमानंदजी महाराज कोणत्याही ऐश्वर्यात राहत नाहीत. ते स्वतःला चमत्कारी संत म्हणवत नाहीत. ते फक्त एकच गोष्ट सांगतात, ईश्वराला अर्धवट देऊ नका, एकदा दिलत तर पूर्ण द्या.
आज त्यांच्या प्रवचनांसाठी हजारोंची गर्दी होते. कोणी नैराश्यातून बाहेर पडतं, कोणी आजाराशी लढण्याचं बळ मिळवतं, कोणी आयुष्याला नवा अर्थ शोधत असतं. त्यांच्या शब्दांमध्ये गाजावाजा नाही, आवाज उंच नाही, पण त्या शब्दांमध्ये एक विलक्षण शांतता आहे. ती शांतता जी औषधात नाही, ती शांतता जी पैशात नाही, आणि ती शांतता फक्त श्रद्धेत आहे. 13 वर्षाचा तो मुलगा जो एक दिवस घर सोडून निघून गेला होता, आज लाखो मनांचा आधार बनलाय. ही कथा ऐकताना डोळे ओले होतात, कारण ही कथा आपल्यालाच आरसा दाखवते. आपण खरंच ईश्वरावर विश्वास ठेवतो का, की फक्त अडचण आली तेव्हाच त्याला आठवतो? प्रेमानंदजी महाराज यांचं आयुष्य सांगतं, समर्पण अर्धवट असू शकत नाही. विश्वास सौद्याचा नसतो, तो पूर्ण असतो किंवा नसतोच. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुमचं आयुष्य एका रात्रीत बदलणार नाही, पण तुमचं मन थांबेल, विचार करेल, आणि कदाचित पहिल्यांदाच मनातून एक आवाज येईल, तो आहे आणि तो पाहतोय, आणि कधी कधी इतकंच पुरेसं असतं. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला थेट वास्तव चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.